नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असं पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूया. इकडे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमाला सायली आई ये ना बस असं म्हणते. मग त्यावर कल्पना म्हणते, अगं मला तुला ज्याशी बोलायचंच होतं, तुला बोलवून घेणारच होते सायलीच्या डोहाळे जेवणाचं तयारी करण्यासाठी. मग आपण दोघी करूयात ना. मग प्रतिमा आणि कल्पना दोघे मिळून डोहाळे जेवणाची तारीख फिक्स करणार असते. मग तितक्यात ती गुरुजींना फोन लावते. गुरुजी मला ना माझ्या मोठ्या सुनेचं डोहाळे जेवण ठेवायचं आहे. मग ते कुठल्या तारखेला ठेवू, कुठला मुहूर्त चांगला आहे असं ती फोनमध्ये विचारत असते. गुरुजी म्हणतात म्हणजे बघा उद्याचा आणि परवाचा 2 दिवस चांगले आहेत, त्यानंतर 15 दिवसांनी चांगले दिवस येणार आहेत असं गुरुजी सांगतात. मग त्यावर ठीक आहे मी तुम्हाला विचार करून सांगते हां, म्हणजे मी उद्या किंवा परवाच बघते जास्तीत जास्त असं कल्पना म्हणते. मग इकडे कल्पना प्रतिमाला सांगत असते की अगं 15 दिवसानंतर मुहूर्त नसतात, उद्याचा आणि परवाचा चांगला आहे, आपण उद्याच ठेवूया का. मग सायलीला विचारते, सायली तुला चालणार आहे का. सायली त्यावर म्हणते, हो आई तुम्ही दोघी जे काही ठरवाल मला ते चालणार आहे, तुम्ही जे काही कराल ते योग्यच असेल असं सायली त्यांना म्हणते. मग इकडे उद्याचाच दिवस त्यांनी डोहाळे जेवण्यासाठी ठरवलेले असतात. उद्याच सायलीचं डोहाळे जेवण असतं. मग इकडे उद्या सायलीचं डोहाळे जेवण असतं. इकडे त्यांनी सगळ्याची तयारी केलेली असतात. मग इकडे सायली म्हणते, आई जरा गोलूला घेता का, म्हणजे मला कुसुमताईंशी बोलायचं आहे असं ती म्हणते. मग गोलूला कल्पनाच्या हातात देते. सायली कुसुमशी बोलायला जाते. सायली कुसुमला फोन करते. मग हां कुसुमताई मी सायली आहे असं म्हणते. मग तितक्यात ती विचारते की अगं सोनल बरी असेल का, सोनलच्या काकांचा काहीतरी मेसेज फोटो काहीतरी आला का गं, कॉल वगैरे. मग त्यावर मी करू का गं त्यांना फोन असं कुसुमताईला सायली म्हणते. मग त्यावर कुसुम म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी आहे, मी सगळं त्याची बघून घेईन, मी त्यांना फोन करते. मग इकडे चोरून ती श्वेता ऐकत असते. मग इकडे गोलूला खेळवत असतात. काय रे गोलू, काय काय असं कल्पना त्या गोलूला खेळवत असते. तितक्यात कल्पनाला तुला खाली खेळायचं आहे का रे गोलू, म्हणून कल्पना त्याला खाली सोडते आणि दोघेजण बोलायला सुरुवात करतात. बोलण्याच्या नादात कल्पना विसरूनच गेलेली असते की गोलू कुठे गेलेला आहे. मग इकडे ही चोरून श्वेता सगळं ऐकलेली असते. मग इकडे सायलीसुद्धा कुसुमताईंशी बोलत असते. मग तितक्यात गोलू हा खेळत खेळत दरवाजापाशी गेलेला असतो, कोणाचंही लक्ष नसतं. मग तिकडे सायलीसुद्धा फोनमध्ये बोलत असते. मग इकडे कल्पना आणि प्रतिमासुद्धा डोहाळे जेवणाचं काय काय करायचं नियोजन करत असतात. मग इकडे गोलू दरवाजासमोर गेल्यामुळे सगळ्यांनीच खूप घाबरलेले असतात. तिकडे तितक्यात कल्पना म्हणते, अगं तो बघ गोलू कुठे गेलेला आहे कल्पना असं प्रतिमा म्हणते. मग प्रतिमा म्हटल्यावर गोलू गोलू असं तिघांनीही एकदम हाक मारतात आणि सायलीसुद्धा वळून प्रेग्नेंट असलेलं हे सुद्धा विसरून ती पळत येते गोलूला घेण्यासाठी. मग सायली पळत पळत येऊन गोलूला हातात घेते. मग तितक्यात अस्मिता आलेलीच असते बाहेर. अस्मिता त्याला बघून खूप घाबरते. तुमचं कोणाचंच लक्ष नव्हतं का. स्मिता प्रचंड चिडते सगळ्यांवर, तुमचं कोणाचंच लक्ष नव्हतं का असं ती त्यांना सगळ्यांना म्हणते. गोलू आता दरवाजात बोट अडकलं असतं त्याचं. तितक्यात सायली धावून आलेली असते. मग तिच्या पोटात कसं तर दुखत असतं. मग तितक्यात प्रतिमा म्हणते, सायली बाळा तुला काही झालं तर नाही ना, तू बरी आहेस ना असं म्हणते. मग मी म्हणून म्हणत होते तुमच्या हातून गोलूला सांभाळायचं होत नाही आहे, म्हणून आपण एखादी न्यानी ठेवूया ना, न्यानी, मग ती बरोबर सांभाळेल. मग कल्पना, नाही गं आम्ही पाहतच होतो, जरा दुर्लक्ष झालं बघ. तितक्यात तो गोलू हा तिथे गेला, खेळत खेळत रांगत रांगत दरवाजासमोर गेला, तो मला माहीतच नाही, कळालंच नाही असं कल्पना म्हणते. मग तितक्यात प्रतिमा म्हणते, कल्पना तू तर का विरोध करतेस ग, ज्ञानी ठेवायला काय हरकत आहे, अगदी एका चांगल्या मुलीला ठेवू शकतो ना. त्यावर आता अस्मिता म्हणते, मला माहिती आहे हे असंच होणार, तुमच्याकडून दुर्लक्ष होणार. त्यावर सायलीला इथे खूप वाईट वाटत, नाही गं अस्मिता, मला कुसुमताईंचा फोन आलेला होता म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते. गप्प बस सायली, तू तर काही बोलूच नकोस, असं कसं हलगर्जीपणा करू शकते गं तू असं अस्मिता सायलीला खूप रागवत असते. मग इथे कल्पनानं केलेलं सगळं काम सायलीला रागवून घ्यायची परिस्थिती आलेली असते. मग इथे सगळ्यांनी मिळून आता एका न्यानी ठेवण्याची विचार केलेले असतात. मग इथं आश्रममध्ये सगळेजण बसलेले असतात, मग जेवत असतात. मग तितक्यात एक लेटर आलेला असतो. मधुबा म्हणतात, काय गं कुरिअरवाला आलेला ना, काय आहे. तितक्यात
कुसुम म्हणते की सोनलचे काकांना पत्रांनी तिचे फोटो पाठवलेले आहेत, बघा ना, असं ती म्हणते. मग तितक्यात सगळेच खुश होतात. ती पत्रात काय लिहिलं आहे ग, असं ते काका विचारते. त्यात लिहिलं आहे की मी अगदी बरी आहे, माझे आई बाबा खूप खुश आहेत मी मिळाल्यामुळे, माझ्या बाबांची तब्येत जरा सुधरत आहे मी त्यांना मिळाल्यामुळे, असं म्हणते. मग त्यावर काका म्हणतात, आपल्या आश्रमातले सगळेच लोक खूप चांगले आहेत ना. मग हो, सायलीताईंना तर मग आपली खूप काळजी आहे, तिथं आपल्या घरात जाऊन पण ती खूप काळजी करते आपली, असं ती मनू म्हणत असते. मग तितक्यात मधुबा म्हणतात, आपल्या घरात सगळेच लोक चांगले आहेत. श्वेता सगळ्यांकडे पाहू लागते. त्यावरती मनू म्हणते की सगळेच लोक चांगले नाही आहेत. ती प्रिया होती ना, ती किती नालायक मुलगी होती, ती सायलीच्या विरोधात होती अगदी. सायलीचं आणि तिचं स्वभाव जमीन आसमान फरक आहे. मग इकडे सायली बसलेली असते बिचारी, तिला तेच आठवत असतं की मी गोलूला अशी कशी सोडू शकले, असा कसा हलगर्जीपणा केले. मग तितक्यात तिला एक मेसेज आणि फोटो येते, सोनल सुखरूप आहे आणि तिच्या घरी पोचलेली आहे, असं म्हणल्यावर थोडं हसते सायली. अर्जुन तिच्यासाठी दूध आणलेला असतो. मग सायली म्हणते की आज काय झालं माहिती आहे तुम्हाला, मी ना गोलूला खाली सोडलं, तितक्यात त्याचं बोट अडकला असतं, पण मी असं कसं हलगर्जीपणा करू शकते, आपल्या बाळाच्या बाबतीत मी असं केलं तर चालणार नाही आहे ना, मग कसं. मग तितक्यात ती रडायला लागते. अर्जुन तिचे डोळे पुसते, काही हरकत नाही, ते काही चुकून झालेलं काम आहे, मुद्दामून कोणी काही करेल का. मग त्यावर तो सायलीच्या पोटावर हात फिरवत म्हणत असतो की बाळा, तुझी मम्मा बघ किती चांगली आहे, असल्या लोकांमुळे जग खूप सुंदर आहे, असं तो म्हणत असतो. असली लोक कमी असतात ह्या जगात, तुझी मम्मा ना, तू अजून पोटात आहेसच, तेवढं तुझ्यावर प्रेम करत आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या बाळावर पण ती इतकं प्रेम करते, तुझ्यावर किती करेल, असं ते बाळाला सांगत असतो. मग तो सायलीला म्हणतो की आता बाद झालं, टेन्शन घेऊ नको, शांत राहा, दूध पिऊन घे. मग त्यावर सायली म्हणते, मम्मा स्ट्रॉंग व्हायला नको का, असं अर्जुन म्हणालेला असतो. त्यावर सायली म्हणते, मम्मा फक्त नाही, बाबा पण व्हायला पाहिजे. दोघांनी मिळून दूध पितात. मग इकडे आश्रमात सगळी मुले झोपलेली असतात. ही मध्यरात्री उठून श्वेता त्या सगळ्या मुलांची फोटो काढत असते. सगळ्या मुलांची फोटो काढून त्या प्रियाला पाठवत असते आणि ह्या मनूचं फोटो काढून मेसेजमध्ये लिहिते की ही मनू बघ, तू काय आहे ग तुमच्या दोघांचं, इतकं का विरोध करते ती, तुला खूप रागवत होती ती तुला, असं म्हणते. मग त्यावर आता ती प्रिया म्हणते की ही मनू ना, मनस्वी ना, अगदी सायलीचं शेपूट असल्यासारखं वागायची, नुसतं सायलीताई, माझं तिला काही पटतच नसायचं. मग तितक्यात ही गोड मुलगीचा फोटो आलेला असतो. मग नागराज आणि प्रिया म्हणतात, ही बघ ना, ही गोड मुलगी किती चांगली आहे, आपण हिला उचलूया. मग तितक्यात आश्रमात 2 नवीन मुली आलेल्या असतात. काय गं, तुमचं नाव काय आहे आणि तुमचं काहीतरी आधार कार्ड वगैरे आहे का, असं सायली त्यांना विचारते. मग त्या म्हणतात, आमचं काहीच नाही आहे. मग तितक्यात मनस्वी येते आणि त्या मुलीला म्हणते, सायलीताईचं शेपूट, चल आपण खेळूया. मग तितक्यात ही श्वेता सायलीसाठी चहा आणलेली असते. सायलीताई, ते काम राहू दे, आधी तू चहा पिऊन घे जरा, बघूया. म्हणून ती आता नाटकी श्वेता तिचे पाय दाबण्याचे नाटक करत असते. ती पाय दाबते. अगं श्वेता, पाय वगैरे काय दाबत आहेस, बहीण आहेस ना माझी तू, मग मला मिठी मार चालेल, असं सायली म्हणते. त्यावर श्वेता म्हणते, सायलीताई, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे गं, मी म्हणाले होते ना त्या दिवशी, मी आल्या दिवशी तुला, मला काहीतरी काम हवं आहे गं, म्हणजे सगळ्यांनाच मदत करता येईल आणि मला पण 4 पैसे राहतील. मग तितक्यात सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते, तू आमच्याच घरी राहिलीस तर कसं, म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आहे, त्याला सांभाळायची जबाबदारी घे ना तू, म्हणजे चांगलं होईल, त्यांनी पण जॉब करायला जातात ना, मग चांगलं होईल. म्हणून ती, हो ठीक आहे ताई, मी काही पण काम करेन, अगदी लादी पुसणं, झाडू मारणे, हे सगळं काम करेन, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मग सायली म्हणते, तू चल, आजच चल, कसं आहे ना, माझं आज डोहाळे जेवण आहे आणि तू आजच चल, इथल्या लोकांना मी काही सांगितले नाही आहे ना, म्हणजे आईनी स्वतःहून सांगितलं आहे, तू सांगू नकोस, मी त्यांना आमंत्रण देईन. बरं ठीक आहे, तुझी बॅग पॅक करून ये, आपण निघूया आत्ताच, म्हणते. मग ठीक आहे ताई, मी निघूया. म्हणून श्वेता बॅग पॅक करायला निघून जाते. श्वेता खुश असते. आता ती
श्वेता खूप खुश होऊन आता बॅग पॅक करायला निघून जाते. तितक्यात मधुभाऊ आलेले असतात. मग कुसुमने त्यांनाच देखील चहा आणलेला असतो. तुम्ही बसा इथे चहा पिऊन घ्या. मग तितक्यात सायलीच्या हातातलं ते चहाचं कप देते. दे मी ठेवते म्हणून घेते. मग मधुभाऊंना सायली सांगत असते, मधुभाऊ आम्ही ना श्वेताला घरी घेऊन जात आहे, कारण अस्मिताच्या बाळाला बघायला कोणीही नाही आहे आणि आम्ही एका बाईला ठेवूया असे विचार करत होतो. तितक्यात श्वेतासारखी विश्वासू मुलगी आहे नाही तेच ती बघेल ना, तिला पण 4 पैसे होतील आणि ती सगळं बघेल. मग त्यावर कुसुम म्हणते, अगं ठीक आहे, काम तर तुझं योग्य आहे, पण तिला ना इथल्या सगळ्या मुलांचा लळा लागलेला आहे. मग ते कसं काय घेऊन जाशील तू? ठीक आहे, ती इथं पण येईल आणि तिथं पण काम करेल असं सायली म्हणते. तितक्यात ह्या सगळ्या मुलींची पिकनिक जाणार असते. मग अगं कुठं चाललात तुम्ही असं कुसुम म्हणते. कुसुमताई कालच मॅडम सांगितल्या नव्हत्या का तुला आमची पिकनिक जाणार आहे? मग त्यावर अगं बाई मी विसरले की काय असं कुसुम म्हणते. मग ठीक आहे म्हणून सगळ्या पिकनिक जाण्यासाठी निघतात. तिकडे जेलमध्ये प्रियाला श्वेताचा फोन आलेला असतो. तेच सांगणार असते की मी आता सुभेदारांच्या घरी जाणार आहे, म्हणजे सायलीच्या घरी जाणार आहे. कुठे आहेस ग प्रिया तू? जेलमध्ये आहेस की हॉस्पिटलमध्ये? अगं ते महत्त्वाचं नाही आहे, बोल काय मॅटर आहे असं ती म्हणते. अगं ना मी सायली त्यांच्या घरी चाललेले आहे, म्हणजे अस्मिताच्या बाळाला बघायला. का तू हो म्हणालीस काय? तिला नाही म्हणायला पाहिजे. मी हो म्हणाले गं, कारण आम्हाला आता सुभेदारांच्या घरचा ताबा पण माझ्याच हातात असेल आणि आश्रमाचा ताबा पण माझ्याच हातात असेल म्हणून हो म्हणाले. आता दोन्हीकडे आपल्याला माहिती मिळेल, म्हणजे मी तिला हे पण म्हणालेलं आहे मी आश्रमात येईन म्हणजे सायलीचं ना डोहाळे जेवण आहे आजच. मग त्यावर आता प्रिया चिडलेली असते. तिला वाईट वाटत असतं की माझं व्हायला पाहिजे होतं ना आधी, मग तिचं कसं काय? मी हे होऊ देणार नाही आहे असं ती म्हणते. ते तर शक्य नाही आहे, मी आता फोन ठेवते. मग इथं येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे, आश्रमातल्या मुली पिकनिक चाललेले असतात. मग ही श्वेता चोरून सगळं प्रियाला सांगते. मग आता इकडे त्यांची बस सगळ्यांनाच किडनॅप करायचं प्लॅन प्रिया आणि नागराज केलेले असतात. आता सायलीचं डोहाळे जेवण ही काही होऊ देणार नाही आहे. तर मित्रांनो, मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि सपोर्ट करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.